महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जागतिक एड्स दिन 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो। त्यानिमित्ताने जगभरात एड्स जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे आज एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली। यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सौंदेल यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। या वर्षीच्या जागतिक एड्स पंधरवड्याची थीम योग्य मार्गाचा अवलंब करा। यावेळी त्यांनी एड्स बद्दल सांगितले, प्रतिबंध आणि जनजागृती वाढवण्याची शपथ घेतली। रॅलीत पंजाबराव डॉक्टर देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा महिला हॉस्पिटल, विविध कॉलेजचे विद्यार्थी, परिचारिका व विविध सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला। जागतिक एड्स पंधरवड्यानिमित्त देशभरातील शाळा महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृती मोहिमा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 1 डिसेंबरला दरवर्षी जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो। त्यानिमित्ताने आजच्या दिवशी अमरावती जिल्ह्यामध्ये एक भव्य रॅली काढण्यात येत आहे। याच्यात आरोग्य विभागाचे सर्व लोकांचा समावेश आहे, तसेच प्रशासनाचे सुद्धा लोकांचा समावेश आहे। शाळे आणि कॉलेजचे मुलांसुद्धा याच्यात भाग घेत आहे आणि त्या व्यतिरिक्त जे एड्स जनजागृती संदर्भात जे NGOs काम करतात त्यांनी सुद्धा याच्यात मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे। हे जे पूर्ण टीम आहे याने सतत बऱ्याच वर्षापासून एड्स जनजागृती आणि ट्रीटमेंटवर काम केलं आहे। त्याचा रिझल्ट हे आहे की आता दरवर्षी एड्सचे जे पेशंट्स आहे त्यांचे प्रमाण आता कमी होत आहे आणि आपला उद्देश हेच असतो की जे कोणतेही पेशंट आहे त्याला प्रॉपर ट्रीटमेंट मिळाला पाहिजे। सध्या ट्रीटमेंट शासनामार्फत प्रत्येक एड्स पेशंटला दिला जातो, मात्र जर वेळेत त्यांना ट्रीटमेंट मिळाला तो त्यांना अजून सोयीस्कर होते। म्हणून आम्हाला सुद्धा आवाहन करायचे आहे की प्रशासनासोबत बाकी समाजामध्ये सुद्धा या संदर्भात जनजागृती झाली पाहिजे की एड्सचं ट्रीटमेंट सध्या आहे उपलब्ध। जे कोणी एड्सचा पेशंट्स आहे त्याच्यासाठी भेदभाव न करता त्याला ट्रीटमेंट घेतला पाहिजे, तेच आम्हाला आवाहन करायचे आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अब्दुल शकीफ, अमरावती। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।